Hello and good morning, dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar and today we have continued our subject of human resource management, and today we have continued the factors of employees remuneration. ओके, आपण या ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत आणि आजच्या लेक्चर्समध्ये एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती जे परिणाम करणारे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम करणारे जे इंटरनल फॅक्टर्स आहेत ते डिस्कस केले आहे. फर्स्टली या ठिकाणी एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम करणारे जे फॅक्टर्स आहेत ते दिले आहेत. फॅक्टर्स ऑफ एम्प्लॉयज रेम्युनरेशन इज क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज. फर्स्ट इज इंटरनल फॅक्टर्स अँड सेकंड इज एक्सटर्नल फॅक्टर्स. तर फर्स्टली लक्षात घ्या की एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम करणारे कोणकोणते फॅक्टर्स आहेत. तर त्यामधील फर्स्ट कॅटेगरी आहे ती म्हणजे इंटरनल फॅक्टर्स अँड सेकंड आहे एक्सटर्नल फॅक्टर्स. ओके, या ऑल फॅक्टर्सचे क्लासिफिकेशन हे टू कॅटेगरीजमध्ये केले आहे. फर्स्ट कॅटेगरी आहे इंटरनल फॅक्टर्स अँड सेकंड आहे एक्सटर्नल फॅक्टर्स. त्याचबरोबर हे जे इंटरनल फॅक्टर्स आहेत त्यामध्ये 3 मेन फॅक्टर्स इन्व्हॉल्व आहे. मग ते फर्स्ट आहे बिझनेस स्ट्रॅटर्जी, सेकंड आहे जॉब इव्हॅल्युएशन अँड परफॉर्मन्स अप्रायझल अँड थर्ड आहे दी एम्प्लॉई. ओके, हे 3 इंटरनल फॅक्टर्स आहेत. मग यांचा परिणाम त्या एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती कशा प्रकारे होतो, ओके, ते कसे परिणाम करतात तर ते आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी डिस्कस केले आहे की जी काही ऑर्गनायझेशन आहे, जी काही कंपनी आहे त्या कंपनीची स्ट्रॅटर्जी म्हणजे त्याची व्यूहरचना हे एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम करते. त्याचबरोबर जे काही जॉब पोझिशन्स ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल असतात मग त्या जॉब पोझिशनचे जॉब इव्हॅल्युएशन करणे आवश्यक असते आणि जो काही एम्प्लॉई आहे, ओके, जो ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो मग तो कशा प्रकारे काम करतो, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे त्याचे देखील इव्हॅल्युएशन करणे महत्त्वाचे असते. मग असे जॉब इव्हॅल्युएशन अँड परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन या दोन्ही फॅक्टर्सचा परिणाम हा एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. देन एम्प्लॉई जे काही वर्कर्स आहेत मग त्यामध्ये मेल असतील काय फिमेल असतील, त्याचबरोबर जे एम्प्लॉईज असतात त्या एम्प्लॉयचा एक्सपिरियन्स, त्यांची सिनियरिटी, त्यांच्याकडे असणारे क्वालिफिकेशन, ओके, त्यांची स्ट्रेंथ किती आहे, काम ते कशा प्रकारे करू शकतात, या असे अनेक फॅक्टर्स आहेत, असे अनेक घटक आहेत ज्यांचा एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम होतो आणि या सर्व फॅक्टर्सचा समावेश हा इंटरनल फॅक्टर्समध्ये होत असतो. त्यानंतर एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम करणारे सेकंड कॅटेगरी कोणती आहे ती म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स. या एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये 6 मेन फॅक्टर्स इन्व्हॉल्व आहे. फर्स्ट आहे लेबर मार्केट, देन कॉस्ट ऑफ लिव्हिंग, देन लेबर युनियन्स, देन लेबर लॉज, सोसायटी अँड दी इकॉनॉमी. ओके, असे 6 फॅक्टर्स या एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये इन्व्हॉल्व आहेत ज्यांचा परिणाम हा एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. मग हे फॅक्टर्स कशा प्रकारे एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम करतात ते आपण आजच्या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी वन बाय वन. ओके, एक्सटर्नल फॅक्टर्स कोणते आहेत ते फर्स्टली तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ज्यांचा परिणाम हा एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होतो. त्यामधील फर्स्ट फॅक्टर आहे लेबर मार्केट, सेकंड आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग, थर्ड आहे लेबर युनियन्स, देन लेबर लॉज, सोसायटी अँड दी इकॉनॉमी. नाव लेट्स सी वन बाय वन. द फर्स्ट फॅक्टर्स इट इज लेबर मार्केट. ओके, लेबर मार्केट हा जो काही फॅक्टर आहे तो एक एक्सटर्नल फॅक्टर आहे आणि याचा परिणाम, त्याचा अफेक्ट हा एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. डिमांड फॉर अँड सप्लाय ऑफ लेबर इन्फ्लुएन्स वेज अँड सॅलरी फिक्सेशन. ओके, डिमांड फॉर अँड सप्लाय ऑफ लेबर इन्फ्लुएन्स वेज अँड सॅलरी फिक्सेशन. जी काही एम्प्लॉयची सॅलरी आहे, जी काही त्याची वेजेस आहे, ओके, त्याला जी काही मजुरी दिली जाते, त्याला जे काही वेतन दिले जाते ते फिक्स करायचे असेल, ते ठरवायचे असेल तर हे ठरविताना त्याच्यावरती मोस्टली
मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा पहिला घटक कोणता असेल, पहिला फॅक्टर कोणता असेल, ते म्हणजे जे काही लेबर मार्केट आहे. ओके, त्या लेबर मार्केटमध्ये जो लेबर आहे त्याची डिमांड कशी आहे, त्याचा सप्लाय कसा होतो. ओके, याचा परिणाम हा एम्प्लॉयचे वेजेस किंवा सॅलरी हे फिक्स करण्यावरती त्याचा परिणाम होत असतो. ओके, a low wage may be fixed when the supply of labor exceeds the demand for it, and a higher wage will have to be paid when the demand exceeds supply, as in the case of skilled labor. Going rate of pay is another labor related factor influencing employees remuneration. Going rates are those that are paid by different units of an industry in a locality and by comparable units of the same industry located elsewhere. And productivity of labor also influence wage fixation. तर फर्स्टली लक्षात घ्या की एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम करणारे जे काही फॅक्टर्स आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. यामधील इंटरनल फॅक्टर्स हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये डिस्कस केले आहेत. आजच्या लेक्चर्समध्ये फक्त एक्सटर्नल फॅक्टर्स डिस्कस करणार आहोत. तर या एक्सटर्नल फॅक्टर्समधील फर्स्ट फॅक्टर, पहिला घटक कोणता आहे, तो म्हणजे लेबर मार्केट. आता लेबर मार्केट म्हणजे काय, तर जे काही एम्प्लॉईज आहेत, जे लेबर आहे, त्यांचा डिमांड, त्यांचा सप्लाय, ओके, त्या लेबर मार्केटमध्ये कशा प्रकारे होतो. त्याचबरोबर या लेबर मार्केटमध्ये तुम्हाला गोईंग रेट ऑफ पे हा एक अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर दिलेला आहे, ज्याचा परिणाम एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होतो. अँड थर्ड फॅक्टर म्हणजे प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर. जे काही लेबर आहेत त्या लेबरची प्रोडक्टिव्हिटी कशी आहे याचा देखील परिणाम एम्प्लॉयच्या रेम्युनरेशन ठरविताना होत असतो. एम्प्लॉयचे जे काही रेम्युनरेशन आहे ते निश्चित करताना त्यावर परिणाम करणारा हा फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आता मार्केट म्हणले की तुम्हाला काय दिसणार आहे, एखादी गुड्स, एखादी सर्वे, त्यांचे बाईंग किंवा सेलिंग, त्याचबरोबर त्यांचे डिमांड अँड सप्लाय. परंतु आपण या ठिकाणी लेबर मार्केटचा विचार करतोय. ओके, मार्केट गुड्स अँड सर्व्हिसेसचा विचार न करता आपण या ठिकाणी लेबर मार्केट करतोय, मार्केटचा विचार करतोय. मग लेबर मार्केट म्हणले की त्या लेबर मार्केटमध्ये जो काही लेबर आहे ते लेबरचं कशा प्रकारे डिमांड आहे, त्यांची सप्लाय कशा प्रकारे केली जाते हे इम्पॉर्टंट असते. कारण की लेबरचा पुरवठा, त्याचे सप्लाय हे मागणीपेक्षा जास्त असेल तर त्याचे रेम्युनरेशन हे निश्चितच कमी असणार. कारण की ज्या मार्केटमध्ये लेबरचा पुरवठा, त्यांचे सप्लाय हा त्यांच्या डिमांडपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी लेबर हे जास्त मोठ्या प्रमाणात अवेलेबल असणार आहे. मग त्या जर सप्लाय जास्त असेल तर त्यांचे रेम्युनरेशन कसे होणार आहे, ते कमी असणार आहे. ओके, त्यांचा रेम्युनरेशन रेट हा कमी असतो. त्यानंतर लेबरचा सप्लाय हा कमी असेल तर निश्चितच रेम्युनरेशन रेट हा जास्त असतो. ओके, लेबर मार्केटचा ओके एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती कशा प्रकारे परिणाम होतो, तर यामधील फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे तुम्ही लेबरची जी काही डिमांड आहे, जी काही सप्लाय आहे ते लक्षात ठेवली पाहिजे की एक लेबर मार्केटमध्ये मागणीपेक्षा जास्त लेबरचा पुरवठा होत असेल तर निश्चितच त्यांचं जे काही रेम्युनरेशन आहे ओके तो रेम्युनरेशन रेट हा कमी असणार आहे. आणि एखाद्या लेबर मार्केटमध्ये जो काही लेबर आहे ओके त्यांचे सप्लाय हा कमी होत असेल ओके त्या ठिकाणी कमी लेबर अवेलेबल असतील तर निश्चितच त्या लेबरचं जे काही रेम्युनरेशन रेट आहे ते जास्त असणार आहे. त्याचबरोबर हा जो काही एम्प्लॉयचे डिमांड सप्लाय आहे त्यामधील सप्लाय कधी कधी कमी किंवा कधी कधी जास्त होऊ शकतो. त्याचबरोबर असं जे काही रेम्युनरेशन आहे ते रेम्युनरेशन जर एखाद्या लेबर मार्केटमध्ये जर एम्प्लॉयचा लेबरचा सप्लाय कमी असेल तर त्यांना टिकवून ठेवण्यासाठी असं रेम्युनरेशन रेट हा जास्त द्यावा लागतो. कारण की जे काही स्किल्ड वर्कर्स आहेत ते सहसा उपलब्ध होणार आहेत का, नाही. तर जे अवेलेबल असणारे स्किल्ड वर्कर्स असतील, जे इफिशियंट वर्कर असतील ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांना असे रेम्युनरेशन हे जास्त द्यावे लागते. त्याचबरोबर इफिशियंट वर्कर्स मिळवणे खूप कठीण असते.
ओके, म्हणून असे इफिशियंट वर्कर्स टिकवून ठेवण्यासाठी देखील प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन काय करणार आहे, जे काय एम्प्लॉईज असतील त्या एम्प्लॉईजना जास्त मोठ्या प्रमाणावर रेम्युनरेशन हे पेड करणार आहे. त्याचबरोबर इफिशियंट वर्कर्सना जास्त वेजेस त्या ऑर्गनायझेशनला द्यावे लागतात. अँड अनस्किल्ड वर्कर्स किंवा इनइफिशियंट वर्कर्सना जर ते सहज अवेलेबल होऊ शकतात असे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला माहिती असते. कारण की आपला हा जो काय इंडिया जो कंट्री आहे त्या इंडियाच्या मध्ये जास्तीत जास्त वर्कर्स अवेलेबल हे होऊ शकतात, परंतु जे स्किल्ड लेबर आहेत ते स्किल्ड लेबर सहसा उपलब्ध होत नाहीत, म्हणून त्यांना असे हाय रेम्युनरेशन हे पेड करावे लागते. अँड हाय रेम्युनरेशन टू स्किल्ड लेबर इज नेसेसरी टू अट्रॅक्ट अँड रिटेन इट. तर जे काही असे स्किल्ड लेबर आहेत त्यांना ऑर्गनायझेशन काय करते, अट्रॅक्ट करण्यासाठी की त्यांनी त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्यासाठी यावे आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये टिकून राहावे, यासाठी त्यांना हाय रेटने रेम्युनरेशन पेड केली जाते. मग असे टेक्निशियन्स, कॉम्प्युटर स्पेशलिस्ट अँड प्रोफेशनल मॅनेजर्स ओके हे सहसा अवेलेबल होतात का, अवेलेबल होत नाही. म्हणूनच ही पॉलिसी त्या ऑर्गनायझेशनला त्या कंपनीला राबवावी लागते. त्यानंतर लेबर मार्केटचा आपण या ठिकाणी विचार करतो आहे, या फॅक्टरचा विचार करतो आहे. मग या ठिकाणी तुम्हाला गोईंग रेट ऑफ पे ओके जे काय एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईचं जे काय वेतन आहे त्या वेतनाचा दर ठरवण्यासाठी ओके या फॅक्टरचा देखील या ठिकाणी महत्त्वाचा प्रभाव त्याचा परिणाम पडत असतो. तर गोईंग रेट ऑफ पे इज अनादर लेबर रिलेटेड फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग एम्प्लॉईज रेम्युनरेशन. तर एम्प्लॉईच्या रेम्युनरेशनवरती आणखीन एक महत्त्वाचा परिणाम करणारा फॅक्टर कोणता, तो म्हणजे गोईंग रेट ऑफ पे, म्हणजे वेतनाचा जो काही दर आहे तो त्याचा इफेक्ट हा एम्प्लॉईच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. दिस इज द only way of fixing salary and wage in the initial stages of plant operation. Okay, this is the only way of fixing salary and wage in the initial stages of plant operation. तर प्लांट ऑपरेशन करताना जे काय इनिशियल स्टेजेस असतात त्या स्टेजेसमध्ये जे काय एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईची सॅलरी आणि त्यांचे वेजेस फिक्सिंग करण्यासाठी हा अत्यंत इम्पॉर्टंट असा एक चांगला मार्ग आहे. त्याचबरोबर एम्प्लॉयचे जर काही रेम्युनरेशनबद्दल त्यांची जी काही सॅलरी आहे त्या सॅलरीशी रिलेटेड काही त्यांचे वाद असतील, त्यांचे काही विवाद असतील तर ते सॉर्ट आउट करण्यासाठी या गोईंग रेट सिस्टमचा वापर केला जातो. ही अत्यंत युजफुल त्या ठिकाणी ठरत असते. त्यानंतर प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर अल्सो इन्फ्लुएन्स वेज फिक्सेशन. तर या ठिकाणी आणखीन एक थर्ड फॅक्टर या लेबर मार्केटमध्ये सांगितलं आहे तो म्हणजे प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर. ओके, जी काही लेबर्स आहेत त्यांची जी काही उत्पादन क्षमता आहे, जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती कशी आहे त्याचा परिणाम देखील हे एम्प्लॉयचे वेजेस किंवा त्यांची सॅलरी फिक्स करण्यावरती परिणाम होत असतो. मग प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर म्हणजे नक्की काय, तर या मॉडर्न एरामध्ये अनेक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी उपलब्ध झाली आहेत, इम्प्रूव्ड टेक्नॉलॉजी उपलब्ध झाली आहेत. त्याचबरोबर जे काही मशीन्स असतील, जे इक्विपमेंट्स असतील त्याच्यामध्ये चेंजेस, नवनवीन चेंजेस घडून आले आहे आणि जे काही कंपनी आहे, जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याचं बेटर मॅनेजमेंट या ठिकाणी दिसत असते. मग या अशा अनेक रिझन्समुळे काय होते, जे काही लेबर आहे त्यांची प्रोडक्टिव्हिटी ही इन्क्रीज होत असते. ओके, प्रोडक्टिव्हिटी कॅन अराइज ड्यू टू दीज व्हेरियस रिझन्स. या अनेक रिझन्समुळे ही प्रोडक्टिव्हिटी वाढताना दिसते. मग जे काही लेबर आहेत ते लेबर जास्त मोठ्या प्रमाणात काम करत असेल तर त्यांना त्यांचा कामाचा मोबदला देणे आवश्यक असते. अँड ग्रेटर एफर्ट ऑफ द वर्कर्स इज रिवॉर्डेड थ्रू पीस रेट और अदर फॉर्म्स ऑफ इन्सेंटिव्ह पेमेंट्स. मग अशा एम्प्लॉईजने जर चांगले काम केले असेल, ग्रेट वर्क केले असेल, त्यांनी अनेक प्रयत्न केले असेल तर जी काही कंपनी आहे ती काय करते, त्यांना मोटिवेट करण्यासाठी, त्यांनी आणखीन चांगल्या प्रकारे काम करावे यासाठी त्यांना रिवॉर्ड देत असते. मग असे रिवॉर्ड कोणकोणत्या मार्गाने दिले जाते, तर त्यांना पीस रेट मेथडद्वारे रिवॉर्ड दिला जातो किंवा जे काही इन्सेंटिव्ह पेमेंट्स आहेत याच्याद्वारे रिवॉर्ड त्या एम्प्लॉईजना दिला जातो. तर अशा प्रकारे एक्सटर्नल फॅक्टर्समधील जो फर्स्ट फॅक्टर आहे तो म्हणजे लेबर मार्केट, ज्याचा परिणाम हा एम्प्लॉईच्या रेम्युनरेशनवरती
होत असतो. या लेबर मार्केटमध्ये तुम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे जे काही लेबर आहे त्या लेबरची लेबर मार्केटमध्ये असणारी डिमांड अँड होणारे त्यांचा सप्लाय. त्यानंतर गोईंग रेट ऑफ पे, जो काही एम्प्लॉयची जे काही वेतन आहे त्या वेतनाचा जो काही दर आहे तो लक्षात ठेवायचा. आणि थर्ड आहे प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर. या तिन्ही गोष्टींचा परिणाम एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. देन सेकंड फॅक्टर आहे ते म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग. ओके, एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम करणारा जो एक्सटर्नल सेकंड फॅक्टर आहे तो म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग. तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे नक्की काय, तर दिस criterion matters during periods of raising prices and is forgotten when prices are stable or falling. The justification for cost of living as a criterion for wage fixation is that the real wages of workers should not be allowed to be whittled down by price increases. A rise in the cost of living is sought to be compensated by payment of dearness allowances, basic pay to remain undisturbed, and many companies include an escalatory clause in their wage agreements in terms of which dearness allowance increases or decreases depending upon the movement of consumer price index. तर सेकंड फॅक्टर कोणता आहे ज्याचा परिणाम एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होतो तो म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग. जे काही जीवनावश्यक खर्च आहे, ओके, त्या जीवनावश्यक खर्चाचा या एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम होत असतो. दिस इज द इम्पॉर्टंट ड्युरिंग पिरियड्स ऑफ रेझिंग द प्राइसेस अँड इज फॉरगॉटन व्हेन प्राइसेस आर स्टेबल और फॉलिंग. तर हा कॉस्ट ऑफ लिव्हिंग कधी इम्पॉर्टंट आहे, तर जी काही पिरियड आहे ज्या पिरियडमध्ये जे काही वस्तू असेल, ओके, जे काही गुड्स आहेत, जे काही सर्व्हिसेस आहेत त्यांची मार्केटमध्ये काय होत असेल, प्राईस ही वाढत असेल, ती हाय होत असेल, त्यावेळेस काय होणार आहे, जे काही एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईचा जो काही जीवनावश्यक खर्च आहे तो वाढणार आहे. ओके, आणि यामध्ये एम्प्लॉईजना जे काही रिअल वेजेस दिले जाते शुड नॉट बी अलाउड टू व्हायटल डाऊन बाय प्राईस इन्क्रीजेस. जर प्राईस इन्क्रीज झाली असेल तर जे काही एम्प्लॉईचं रिअल वेजेस आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कमी केले जात नाही. ओके, आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंगमध्ये वाढ कशी होते, ओके, हे जे काही कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे त्यामध्ये वाढ कशी होते, तर त्यामध्ये जे काही गुड्स आहेत, जे काही सर्व्हिस आहे त्यांची प्राइसेस इन्क्रीज झाल्यानंतर हा कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढत असतो, जीवनावश्यक खर्च वाढत असतो. मग हे जे काही एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईचा असा कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढल्यानंतर जी काही कंपनी आहे ती कंपनी काय करते, जेणेकरून त्या एम्प्लॉईजना त्यांचा जो काही जीवनावश्यक खर्च आहे तो कंप्लीट करता येईल, तो फुलफिल करता येईल. मग यासाठी ती कंपनी काय करते, त्यांना महागाई भत्ता, ओके, वेगवेगळे अलाउन्सेस त्यांना पेड करत असते. ओके, यामध्ये डिअरनेस अलाउन्सेस अँड बेसिक पे टू रिमेन अनडिस्टर्ब, जी का त्यांची लाईफ अनडिस्टर्ब झाली असेल तर ते योग्य त्या प्रकारे त्यांना राहता यावे, त्यांची कॉस्ट ऑफ लिव्हिंग योग्य त्या प्रकारे फुलफिल करता यावा, यासाठी ती ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईजना त्यांना जे काय पेमेंट दिले जाते त्या पेमेंटच्या बरोबर काही अलाउन्सेस देत असते, काही बेसिक पे त्यांना देत असते, जेणेकरून त्यांचा जो काही जीवनावश्यक खर्च आहे तो त्यांना कंप्लीट करता यावा, ते त्यांना फुलफिल करता यावा. त्याचबरोबर अनेक कंपन्या काय करतात, त्यांचा जो काही जे काही अनेक कंपन्या हे जे काही एम्प्लॉईजना डिअरनेस अलाउन्सेस दिले जातात, जे डिअरनेस अलाउन्सेस दिले जातात ते इन्क्रीज किंवा ते डिक्रीज कोणत्या गोष्टीवरती अवलंबून असते, तर जे काही कंझ्युमर प्राईस इंडेक्स आहे CPI याच्यावरती हे डिअरनेस अलाउन्सेस इन्क्रीजेस किंवा डिक्रीजेस, ओके, ते डिपेंडिंग असतात. मग असे अलाउन्सेस जर इन्क्रीज झाले ते डिक्रीज झाले याच्यावरती, ओके, कोणत्याही गोष्टींचा परिणाम होत नाही. तर का होत नाही, तर अनेक कंपनी काय करतात, तर त्यांचं जे काही वेज ॲग्रीमेंट्स आहे, ओके, त्यांचा जो काही वेतन करार आहे ते वेतन करार करताना अनेक एस्कॅलेटरी क्लॉज हे त्यामध्ये इन्क्लूड करतात आणि त्याच्या आधारे जे काही डिअरनेस अलाउन्सेस आहे ते इन्क्रीजेस किंवा डिक्रीजेस हे या कंझ्युमर प्राईस इंडेक्सवरती अवलंबून असतात.
तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग हा एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम करणारा एक्सटर्नल फॅक्टर्समधील सेकंड फॅक्टर्स आहे. जे काय एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉयचा जीवनावश्यक खर्च त्यांना कंप्लीट करता यावा, त्यांना तो भागविता यावा, यासाठी कंपनी काय करते, जे काही मार्केट आहे त्या मार्केटमध्ये ओके दिस इज द इम्पॉर्टंट ड्युरिंग पिरियड्स ऑफ रेझिंग प्राइसेस अँड इज फॉरगटेन व्हेन प्राइसेस आर स्टेबल ऑर फॉलिंग. जर मार्केटमध्ये जे काही गुड्स आहेत, जे काही सर्व्हिसेस आहेत, त्यांच्या प्राईस ह्या वाढल्या, त्या इन्क्रीज झाल्या, तर जो काही एम्प्लॉईज आहे त्यांना त्यांचा जीवनावश्यक खर्च भागविता यावा यासाठी वेगवेगळे अलाउन्सेस त्यांना पेड करीत असते. फक्त हे अलाउन्सेस कधी दिले जातात, जेव्हा मार्केटमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेसच्या प्राईस या हाय झाल्या असेल, त्या वाढल्या असतील तरच. त्याचबरोबर असे अलाउन्सेस देताना त्यांना जो काही डिअरनेस अलाउन्सेस आहे, बेसिक पे आहे, असे वेगवेगळे त्यांना फायदे, त्यांना बेनिफिट्स हे ऑर्गनायझेशन त्यांना देत असते. त्याचबरोबर हा कॉस्ट ऑफ लिव्हिंग जो काय फॅक्टर आहे तो अत्यंत इम्पॉर्टंट आहे, ज्याचा परिणाम नेहमीच एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. कारण की एम्प्लॉयचा जो काही सॅलरी आहे, जे काही वेजेस आहे, ते जर योग्य त्या प्रकारे असेल तर त्याला त्याचे जे काही नीड्स असतील, जे काही डिमांड असतील ते त्याला कंप्लीट करता येणार आहे. म्हणून तो काय करतो, जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामधून तो जास्तीत जास्त पैसे कमवण्याचा देखील प्रयत्न करीत असतो. आणि त्याच्यामधून त्याचं जे काही लाईफस्टाईल असेल, त्याचे सोसायटीमधील जे काही स्टेटस आहे ते मेंटेन करण्याचे, ते लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करण्याचे प्रयत्न करीत असतो. मग अशा प्रकारे कॉस्ट ऑफ लिव्हिंग हा देखील अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, ज्याचा एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम होतो. त्यानंतर थर्ड फॅक्टर आहे तो म्हणजे लेबर युनियन. तर लेबर युनियन काय आहे, तर जे काही एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉयची मिळून एक संघटना म्हणजे लेबर युनियन होय. आता या लेबर युनियनचा या एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती कशा प्रकारे परिणाम होतो, ओके, ते कसा प्रभाव टाकतात. द प्रेझन्सी और अब्सेन्सी ऑफ लेबर ऑर्गनायझेशन्स ऑफन डिटरमाइन द क्वांटम ऑफ वेजेस पेड टू एम्प्लॉईज. ओके, the presence or absence of labor organizations often determine the quantum of wages paid to employees. Employers in non-unionized factories enjoy the freedom to fix wages and salaries as they please. Because of large-scale unemployment, these employers hire workers at little or even less than legal minimum wages. आता लेबर युनियन्स म्हणजे काय, एक कामगार संघटना. तर कामगारांची जी काही संघटना आहे त्यांची प्रेझन्सी किंवा त्यांची अब्सेन्सी, ओके, जे काही एम्प्लॉयला देणे जाणारे वेजेस आहेत, ज्यांची जी काही सॅलरी आहे त्याचे जो काही रेट आहे, ओके, तो रेट ठरवण्यासाठी हे कामगार संघटना अत्यंत इम्पॉर्टंट असते. एम्प्लॉयज in non-unionized factories enjoy the freedom to fix wages and salaries as they please. तर मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीमुळे जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजना काम मिळत नाही. मग त्यांना जे काही काम मिळेल, ओके, ते काम करतात आणि त्याच्यामधून जे काही त्यांना वेजेस मिळेल ते एक्सेप्ट करीत असतात. परंतु हे लेबर युनियन काय करते, जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजना हेल्प करण्याची प्रयत्न करीत असते. द एम्प्लॉई ऑफ स्ट्रॉंगली युनियनाइज्ड कंपनीज टू हॅव नो फ्रीडम इन वेज. तर जे काही युनियनाइज्ड कंपनीज आहे, जे स्ट्रॉंगली युनियनाइज्ड कंपनीज आहे, त्या कंपनीमधील जे एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईजना त्यांना जे काही वेजेस दिले जाते, जे काही सॅलरी दिली जाते त्याच्याबद्दल कोणतेही फ्रीडम दिले जात नाही. परंतु जे नॉन युनियनाइज्ड फॅक्टरीज आहेत त्या फॅक्टरीमधील एम्प्लॉईजना त्यांची जी काही वेजेस आहेत, जी काही सॅलरी आहेत ते फिक्स करण्यासाठी, ओके, फ्रीडम दिले जाते आणि ते जे काही त्यांना सॅलरी दिली जाते ते त्याच्या बदल्यात ते एन्जॉय होत असतात. तर त्यांना जी काही एम्प्लॉईजना वेतन दिले जाते, जी काही सॅलरी दिली जाते ती निश्चितच सुधारित करण्यासाठी ही जी काही कामगार संघटना आहे, जी काही लेबर युनियन्स आहे ते लेबर युनियन मदत करीत असते. तर या लेबर युनियनचा देखील एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम होत असतो. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती
जे एक्सटर्नल फॅक्टर्स परिणाम करतात ते पाहिले. त्याच्यामधील फर्स्ट फॅक्टर म्हणजे लेबर मार्केट, सेकंड म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग अँड थर्ड लेबर युनियन्स. या तिन्ही फॅक्टरचा स्टडी, त्यांचे डिस्कशन आजच्या लेक्चर्समध्ये आपण केले आहे. नेक्स्ट लेक्चरला या एक्सटर्नल फॅक्टर्समधील जे रिमेनिंग 3 फॅक्टर्स आहेत ते म्हणजे लेबर लॉज, सोसायटी अँड दी इकॉनॉमी, हे नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. तर लक्षात घ्या, कोणतीही कंपनी असो, कोणतीही ऑर्गनायझेशन असो, त्या ऑर्गनायझेशनचा मेन असेट काय आहे तर एम्प्लॉई. मग तो एम्प्लॉई चांगल्या पद्धतीचा मिळविणे, तो टिकविणे, त्याची जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करणे, त्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज मिळवून देणे आणि तो जो काही काम करत आहे त्या कामाचा मोबदला देणे, हे प्रत्येक ऑर्गनायझेशनचे काम आहे. त्याचबरोबर जे काही स्किल्ड वर्कर्स आहेत, जे अनस्किल्ड वर्कर्स आहेत, त्या सर्वांना फेअरली पद्धतीने रेम्युनरेशन पेड करणे आवश्यक असते. कारण की जे स्किल्ड वर्कर्स आहेत त्यांच्याकडे नॉलेज जास्त असते, ते चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकतात. ओके, त्यांची ॲबिलिटी, त्याचबरोबर त्यांचे जे काही ॲटिट्यूड आहे, अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन, त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जॉब पोझिशन, त्या वर्कर्सची स्ट्रेंथ, त्यांची विकनेसेस, अशा अनेक गोष्टींचा विचार करून त्या एम्प्लॉईजना काय केले पाहिजे, प्रत्येक कंपनीने, प्रत्येक ऑर्गनायझेशनने रेम्युनरेशन दिले पाहिजे, त्यांना त्यांचा कामाचा मोबदला दिले पाहिजे. कारण की जे वर्कर्स आहेत त्या वर्कर्सचे अनेक प्रॉब्लेम्स असतात, त्यांच्या अनेक नीड्स वॉन्ट्स असतात, मग त्या फुलफिल करता याव्यात. ओके, यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता असते. त्याचबरोबर ते सिंगल व्यक्ती आहे का, नाही, तर त्यांना त्यांची फॅमिली असते, ते ज्या समाजामध्ये राहतात, ते ज्या सोसायटीमध्ये राहतात, त्या सोसायटीमध्ये काहीतरी स्टेटस मिळवणे आवश्यक आहे. मग अशामुळे त्यांचा जो काही कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे ते इन्क्रीज होत असते. मग असा जीवनावश्यक खर्च त्यांना भागविता यावा, यासाठी त्यांना रेम्युनरेशनची आवश्यकता असते. मग असं रेम्युनरेशन देताना जे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स म्हणजे इंटरनल फॅक्टर्स किंवा एक्सटर्नल फॅक्टर्स, ज्यांचा परिणाम एम्प्लॉईचं जे काही रेम्युनरेशन फिक्स केले जाते, जे ठरविले जाते, त्याच्यावरती परिणाम करीत असतात. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी इंटरनल फॅक्टर्स हे डिस्कस केले होते आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण एक्सटर्नल फॅक्टर्स हे डिस्कस करीत आहोत. त्यामधील 3 मेन फॅक्टर्स डिस्कस केले आहेत, ते म्हणजे लेबर मार्केट, कॉस्ट ऑफ लिव्हिंग अँड लेबर युनियन. या तिन्ही फॅक्टर्सचा कशा प्रकारे परिणाम एम्प्लॉईच्या रेम्युनरेशनवरती होतो ते आपण पाहिले. नेक्स्ट लेक्चरला रिमेनिंग 3 फॅक्टर्स हे डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.